एक्सरसाइज 1.2 मधला सेकंड क्वेश्चन. Using two tables prove the following logical equivalence. तर डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी आपल्याला 2 or 3 स्टेटमेंट्स दिलेले असू शकतात. जनरली 2 स्टेटमेंट्स दिलेले असतात. आता त्या 2 स्टेटमेंट्स आपल्याला लॉजिकली इक्विव्हॅलेंट दाखवायचे आहेत. आता 2 स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलेंट कशा दाखवतात? तर या ठिकाणी आपण ऑब्झर्व केलं तर लेफ्ट साइडला निगेशन पी नॉट पी अँड क्यू आहे. तर राईट साइडला हे स्टेटमेंट पॅटर्न पी और क्यू अँड नॉट पी आहे. तर या ठिकाणी आपण या दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न्सच्या ट्रूथ व्हॅल्यूज ऑब्टेन करून घेऊ. इथे दोनच स्टेटमेंट लेटर्स असल्यानं इथे दोनच स्टेटमेंट लेटर्स आहे, एक पी आणि दुसरं क्यू. तर पी च्या कॉलम मध्ये आपल्याला माहिती आहे एंट्रीज कोणत्या असणार आहे, टी टी एफ एफ. तर क्यू च्या कॉलम मध्ये एंट्रीज असणार आहे टी एफ टी एफ. आता आपल्याला इथे काय ऑब्टेन करायचंय, नॉट पी अँड क्यू पाहिजे काय. हे नॉट पी बघितलं तर समोर पण आहे, नॉट पी समोर पण लागणार आहे. म्हणून आपण काय करून घेऊ, नॉट पी सुरुवातीलाच ऑब्टेन करून घेऊ. नॉट पी नॉट कनेक्टिव्ह यूज केल्यानंतर टी चं एफ होतं, एफ चं टी होतं माहिती आपल्याला. तर पी मध्ये टी चं एफ करू, एफ चं टी करू. पी च्या कॉलम मधल्या एंट्रीज आहे टी टी एफ एफ, तर नॉट पी च्या कॉलम मधल्या एंट्रीज असणार एफ एफ टी टी. नंतरचा कॉलमचं हेडिंग असणार आहे नॉट पी अँड क्यू. आपल्याकडे नॉट पी आहे, क्यू आहे, मग इथे लिहितो मी नॉट पी अँड क्यू. आता इथे एक पार्ट नॉट पी चा आहे, दुसरा पार्ट क्यू चा आहे, मध्ये कनेक्टिव्ह आहे अँड. माहिती आपल्याला अँड मध्ये टीटी असेल तर टी असतं, अदरवाइज एफ असतं. आता हे दोन कॉलम्स बघा, या दोन कॉलम्स मध्ये आपल्याला अँड कनेक्टिव्ह यूज करायचं आहे. अँड मध्ये आणि तुम्हाला माहिती आहे अँड ऑन आणि इफ अँड ओनली मध्ये कॉलम्स इंटरचेंज झाले तर चालतात. फक्त इम्प्लिकेशन मध्ये आपल्याला कॉलम्स इंटरचेंज होऊ द्यायचे नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. मग इथे अँड मध्ये टीटी असेल तर टी, अदरवाइज एफ लिहायचं आपल्याला. इथे टीटी कुठे आहे चेक करू, टीटी नाहीये, टीटी नाहीये, टीटी आहे, इथे आहे बघा. टीटी असेल तर टी लिहायचं, अदरवाइज आपल्याला एफ लिहायचं. फक्त 3 नंबरला टीटी आहे, मग टीटी असेल तर टी लिहू, अदरवाइज या ठिकाणी आपण काय लिहिणार आहे, एफ लिहिणार आहे. आता ही झाली लेफ्ट साइड या कंप्लीट पॅटर्नची. आता सेकंड पॅटर्न मध्ये राईट साइडला जर बघितलं तर या ठिकाणी पी और क्यू पहिले ऑब्टेन करू आपण. आपल्याकडे नॉट पी आहेच, म्हणून या ठिकाणी आपल्याला पी और क्यू अँड नॉट पी ऑब्टेन करता येईल. आता पी और क्यू इथे आपण कॉलमचा विचार करणार, पी आणि क्यू या कॉलमचा विचार करणार. मग आता पी आणि क्यू यामध्ये कुठलं कनेक्टिव्ह यूज झालं, तर ऑर कनेक्टिव्ह यूज झालं. इथे ऑर कनेक्टिव्ह यूज झालं. ऑर मध्ये काय असतं तर आपल्याला माहिती आहे एफ एफ असेल तर एफ असतं, अदरवाइज टी असतं. मग पी आणि क्यू मध्ये बघा, पी आणि क्यू ऑर मध्ये एफ एफ असेल तर एफ नाहीये, इथे पण नाहीये, इथे पण नाहीये, शेवटी एफ एफ आहे. मग एफ एफ असेल तर एफ लिहू, अदरवाइज टी लिहू. शेवटी एफ असणार, अदरवाइज ते टी असणार. आता या ठिकाणी कॉलम आहे, स्टेटमेंट आहे पी और क्यू, हा कॉलम विचारात घेऊ. त्याच्यासोबत दुसरा कॉलम नॉट पी चा आहे आणि या दोन कॉलमचा विचार करू. आणि या दोन कॉलम मध्ये कुठलं कनेक्टिव्ह यूज झालं तर अँड कनेक्टिव्ह यूज झालं. तर आपल्याला माहिती आहे अँड मध्ये टीटी असेल तर टी, अदरवाइज एफ असतं. मग या ठिकाणी या दोन कॉलम मध्ये टीटी कुठे आहे चेक करू. या दोन कॉलम मध्ये टीटी कुठे आहे चेक करू. इथे बघा हा कॉलम आहे आणि हा कॉलम आहे. इथे टीटी नाहीये, इथे टीटी नाहीये, इथे टीटी आहे, इथे टीटी नाहीये, म्हणजे थर्ड नंबरला टीटी आहे. मग थर्ड नंबरला टीटी असणार आणि अदरवाइज ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला एफ मिळणार. इथे आपण जे कॉलम हेडिंग्ज आहेत या कॉलम हेडिंग्जला
दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली आपल्याला इक्विव्हॅलेंट दाखवायचे आहे, म्हणून आपण या कॉलम हेडिंग्सला नंबर देऊ. चला, हा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, हा फोर्थ कॉलम, फिफ्थ कॉलम आणि हा सिक्स्थ कॉलम. आपल्याला या ठिकाणी एकूण 6 कॉलम मिळाले. तर विचार केला तर 4th नंबरच्या कॉलम मध्ये लेफ्ट साइड आहे, तर 6th नंबरच्या कॉलम मध्ये राईट साइड्स आहे. म्हणून आपण लिहूया फ्रॉम कॉलम्स 4 and 6. From columns 4 and 6, all the truth values are identical. All the truth values are identical. Therefore, we can write negation not P and Q is equal to P or Q and not P. अशा प्रकारे एक सिंपल क्वेश्चन या ठिकाणी आपण संपवला आहे. सम नंबर 3. या सम मध्ये आपल्याला हे 2 स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलेंट दाखवायचे आहे. थोडक्यात हे प्रूव्ह करायचं आहे. तर इथे आपण स्टेटमेंट लेटर्स P आणि Q दोनच यूज झालेले आहेत, म्हणून मी पहिले ते स्टेटमेंट लेटर्स P आणि Q कॉलम हेडिंग्स मध्ये लिहितो. लेफ्ट साइडचा विचार केला तर P डबल इम्प्लाइज Q आहे, म्हणून याच्या नंतरचा कॉलम मी बनवतो P डबल इम्प्लाइज Q. आता मला राईट साइड ऑब्टेन करायची. मग राईट साइड ऑब्टेन करायची असेल तर त्याच्यामध्ये मला पार्ट्स बनवावे लागतील. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिले नॉट कनेक्टिव्ह आहे. त्या नॉट कनेक्टिव्ह च्या नंतर रेक्टँग्युलर ब्रॅकेट. मग आपल्याला पहिले ते ब्रॅकेट ऑब्टेन करावे लागेल. मग ते ब्रॅकेट ऑब्टेन करायची असेल तर त्या ब्रॅकेट मधले पार्ट्स ऑब्टेन करावे लागतील. त्या ब्रॅकेट मध्ये फर्स्ट पार्ट आहे P और Q. मग आपण याच्यानंतर P और Q ही कॉलम हेडिंग्स येणार आहे. P और Q च्या नंतर आपल्याला हे ऑब्टेन करायचं आहे. नॉट P and Q ऑब्टेन करायचं आहे. त्याच्यासाठी पहिले आपल्याला P and Q पाहिजेत, आणि मग P and Q ऑब्टेन झाल्याच्या नंतर नॉट P and Q आपल्याला ऑब्टेन करता येईल. आता आपल्याला ब्रॅकेट मधले जे दोन पार्ट्स आहेत, फर्स्ट पार्ट P और Q आपल्या जवळ आहे, सेकंड पार्ट नॉट P and Q तो सुद्धा आपल्या जवळ आहे. आणि या टू पार्ट्स मध्ये कनेक्टिव्ह कुठलं यूज झालं तर अँड, म्हणून आपल्याला कंप्लीट ब्रॅकेट ऑब्टेन करता येईल. त्या ब्रॅकेट मध्ये आहे P और Q and not P and Q. आता ही ब्रॅकेट ऑब्टेन करता येईल आपल्याला. आता शेवटचं राईट साइड ऑब्टेन करण्यासाठी या रेक्टँग्युलर ब्रॅकेटच्या बाहेर नॉट सिंबल यूज करायचं आहे. नॉट आणि रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये आपल्याला लिहायचंय, रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये लिहायचंय P और Q and not P and Q. अशा प्रकारे आपल्याला राईट साइडचे स्टेटमेंट पॅटर्न मिळून जाईल. आता आपण या कॉलम हेडिंग्सला नंबर्स देऊ. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8. या ठिकाणी एकूण 8 कॉलम्स आपल्याला ऑब्टेन झालेत. तर बघा इथे पहिले काय होतं, या कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न्स मध्ये आपल्याला दोन स्टेटमेंट लेटर्स यूज होतात P and Q. मग आपण P and Q ऑब्टेन केलं. नंतर लेफ्ट साइड होतं P डबल इम्प्लाइज Q लिहिलं. राईट साइड मध्ये आपण पहिले P और Q लिहिलं, नंतर निगेशन ऑफ P and Q लिहिलं, नंतर त्यांना अँड कनेक्टिव्ह ने जॉईन केलं, आणि नंतर त्यांना अँड कनेक्टिव्ह ने जॉईन केल्याच्या नंतर कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर नॉट लिहिलं. आता आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करू. P च्या कॉलम मध्ये नेहमीप्रमाणे TTFF असणार,
क्यूच्या कॉलम मध्ये TF असणार. डबल इम्प्लाइज मध्ये आपण लर्न केलं सेम असेल तर टी अदरवाइज आहे. बेसिक स्टेटमेंट आहे सो दॅट आपण पहिलं आणि शेवटचं टी लिहिणार तर मिडलचे एफ लिहिणार. पहिलं शेवटचं टी असणार, मिडलचे एफ असणार. बघूया आता पी ऑर क्यू. ऑर मध्ये एफ असेल तर एफ, अदरवाइज टी. बेसिक आहे, मग एफ असेल तर एफ म्हणजे शेवटी, एफ असेल तर एफ, अदरवाइज टी असणार आहे. बघा या ठिकाणी एफ नाहीये 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 आहे, एफ असेल तर एफ लिहू, अदरवाइज टी लिहू. आता अँड कनेक्टिव्ह मध्ये माहिती आपल्याला टी असेल तर टी, अदरवाइज एफ असतं. मग या ठिकाणी फर्स्ट क्लास आहे टी, मग टी असेल तर टी, नंतर नसतंच, म्हणजेच आपल्याला नंतरचे ट्रूथ व्हॅल्यूज एफ मिळणार आहे. नॉट मध्ये टीचं एफ बनवायचं, एफचं टी बनवायचं, सोपं आहे. आता इथे पी अँड क्यू मध्ये नॉट यूज करायचं, पी अँड क्यूच्या बाहेर नॉट यूज करायचंय, तर मग आता टीचं एफ बनवायचं, एफचं टी बनवायचं, एफचं टी तयार होणार, एफचं टी होणार. आता आपल्याकडे स्टेटमेंट आहे पी ऑर क्यू आणि सेकंड स्टेटमेंट आहे नॉट पी अँड क्यू. या दोन स्टेटमेंट्स मध्ये अँड कनेक्टिव्ह यूज झालं. आता अँड मध्ये काय असतं, तर अँड मध्ये टी असेल तर टी, अदरवाइज एफ असतं. त्या ठिकाणी टी बघतोय मी, इथे टी आहे का, इथे बघा टी आहे का, नाहीये. इथे आहे, इथे आहे, इथे नाहीये. म्हणजे सेकंड आणि थर्डला टी आहे, मग टी असेल तर आम्ही इथे सेकंड आणि थर्डला टी लिहू आणि अदरवाइज एफ लिहू. आणि फायनली या कम्प्लीट ब्रॅकेटच्या बाहेर नॉट कनेक्टिव्ह यूज झालं आणि नॉट मध्ये टीचं एफ बनतं तर एफचं टी बनतं. मग एफच्या ठिकाणी टी लिहू, टीच्या ठिकाणी एफ लिहू, टीच्या ठिकाणी एफ लिहू, एफच्या ठिकाणी टी लिहू. अशा प्रकारे आपल्याला राईट साइड ऑब्टेन झाली. लेफ्ट साइड आपल्याकडे 3 नंबर मध्ये आहे, राईट साइड आपल्याकडे 8 नंबरच्या कॉलम मध्ये आहे. आणि या दोन्ही कॉलमचा जर आपण विचार केला, या दोन्ही कॉलमचा जर विचार केला, हा कॉलम बघा, हा कॉलम बघा, याच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय आहे, TF FT. याच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय, TF FT. आणि म्हणून आपण असं लिहिणार फ्रॉम कॉलम्स, किती नंबरचा कॉलम आहे, 3 आणि 8. फ्रॉम कॉलम्स 3 and 8 all the truth values are identical. All the truth values are identical. Therefore, दिलेली स्टेटमेंट पॅटर्न P double implies Q is equal to not in rectangular bracket P or Q and not P and Q. अशा प्रकारे तुमचं हे थर्ड नंबरचं सम या ठिकाणी संपले. आता आपण एक्सरसाइज 1.2 मधला थर्ड क्वेश्चन बघू. क्वेश्चन आहे, एक्झामाइन वेदर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स इज ए टॅटोलॉजी और ए कॉन्ट्रडिक्शन और ए कॉन्टिन्युएन्सी. म्हणजे आपल्याला क्वेश्चन नंबर 3 मध्ये काही स्टेटमेंट पॅटर्न्स दिलेले असतील, त्या स्टेटमेंट पॅटर्न्स टॅटोलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे की कॉन्टिन्युएन्सी हे आपल्याला ठरवायचं आहे. ट्रूथ टेबलच्या लास्ट कॉलम मध्ये जर ट्रूथ व्हॅल्यूज ऑल टी आल्या तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला टॅटोलॉजी म्हणायचं, और एफ आल्या तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला कॉन्ट्रडिक्शन म्हणायचं. तर जर स्टेटमेंट पॅटर्नच्या लास्ट कॉलम मध्ये सर्वच्या सर्व टी नाही आहेत किंवा सर्वच्या सर्व एफ नाही आहेत, म्हणजे नायदर ऑल टी नॉर ऑल एफ, जर असं असेल तर आपण त्या स्टेटमेंट पॅटर्नला कॉन्टिन्युएन्सी म्हणूया. तर याच्यामधले फर्स्ट एक्झाम्पल आहे P and Q implies Q or P. प्रथम आपण या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करूया. त्याचा ट्रूथ टेबल स्टेटमेंट पॅटर्नला ऑब्झर्व केलं तर या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये 2 स्टेटमेंट लेटर्स आहेत, एक P आणि दुसरं Q. म्हणून ट्रूथ टेबलचं कॉलम हेडिंग मध्ये आपण सुरुवातीला P लिहिणार, नंतर Q लिहिणार. स्टेटमेंट पॅटर्नला ऑब्झर्व केल्यानंतर कॉलम हेडिंग इझिली आपल्याला कळतात की याच्यानंतरचं कॉलम हेडिंग काय असलं पाहिजे. तर या ठिकाणी याच्यानंतरचं कॉलम हेडिंग आपण P and Q कन्स्ट्रक्ट करूया आणि नंतरचं कॉलम हेडिंग Q or P असणार आहे. आता या दोन कॉलम्स मध्ये
कोणतं कनेक्टिव्ह यूज केलंय तर अँड कनेक्टिव्ह यूज केलंय. फर्स्ट P and Q implies Q or P. ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. P च्या कॉलम मध्ये आपल्याला माहिती आहे 2T 2F, तर Q च्या कॉलम मध्ये TF TF लिहिणार आहे. अँड मध्ये माहिती आहे TT असेल तर T अदरवाइज आहे. बेसिक स्टेटमेंट आहे, इझिली लिहिता येईल. TT असेल तर T अदरवाइज F. आता इथे और आहे, स्टेटमेंट आहे Q और P. Q और P चा मीनिंग P और Q असाच होतो. म्हणून या दोन कॉलम्स मध्ये P आणि Q च्या कॉलम्स मध्ये और कनेक्टिव्ह यूज करायचं. आपल्याला और मध्ये माहिती काय असतं, दोन वेळेस F असेल तर F लिहायचं, अदरवाइज T लिहायचं. तर हे बेसिक स्टेटमेंट असल्यानं शेवटीच FF असणार, मग आपण इथे F लिहिणार आणि बाकीचे सगळे T लिहिणार. आता शेवटचा कॉलम असणार आहे P and Q implies Q or P. implies मध्ये TF असेल तर F अदरवाइज T. मग आता इथे implies this column implies this column. हा कॉलम या कॉलमला implies करतो. आपल्याला implies मध्ये काय TF असेल तर F अदरवाइज T. मग फर्स्ट T पाहिजे, सेकंड F पाहिजे. कुठे T आहे बघा, इथे T आहे पण TF नाहीये. TF नसेल तर आपण T लिहिणार. TF नाहीये, TF नाहीये, TF नाहीये, म्हणजेच आपण T लिहिणार. अशा प्रकारे या स्टेटमेंट पॅटर्नचा या ठिकाणी ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट झाला आणि आपल्याला ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम या T मिळाल्या आणि म्हणून आपण दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नला टॅटॉलॉजी असं म्हणणार. आणि म्हणून लास्ट स्टेटमेंट असणार all the truth values in the last column are T, therefore P and Q implies Q or P is a tautology. चला सम नंबर 6 स्टार्ट करू. सम नंबर 6 मध्ये आहे P double implies Q and P implies negation Q. याच्यामध्ये स्टेटमेंट लेटर्स P आणि Q असे दोन यूज झाले. म्हणून ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करत असताना आमचे पहिले दोन हेडिंग्ज असणार P आणि Q. आता स्टेटमेंट पॅटर्नला जर आपण ऑब्झर्व केलं तर स्टेटमेंट पॅटर्न टू पार्ट्स मध्ये डिवाइड होतं. त्याच्या फर्स्ट पार्ट मध्ये आहे P डबल इम्प्लाइज Q. त्याचा सेकंड पार्ट जर बघितला तर या सेकंड पार्ट मध्ये आपल्याला निगेशन Q दिसतं. तर पहिले आपल्याला निगेशन Q ऑब्टेन करावं लागेल, नॉट Q ऑब्टेन करावं लागेल. नॉट Q ऑब्टेन केल्याच्या नंतर आपण ऑब्टेन करणार सेकंड पार्ट P इम्प्लाइज नॉट Q. आता आपण ऑब्झर्व केलं की आपल्याकडे P डबल इम्प्लाइज Q चा कॉलम पण असणार आहे, P इम्प्लाइज निगेशन Q चा कॉलम असणार आहे आणि या टू कॉलम्स मध्ये आपल्याला अँड कनेक्टिव्ह यूज करायचं आहे. म्हणजे लास्ट कॉलम आपल्याला मिळणार P डबल इम्प्लाइज Q, P डबल इम्प्लाइज Q अँड P इम्प्लाइज निगेशन Q. हा लास्ट कॉलम या ठिकाणी असणार आहे. आता आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करू. नेहमीप्रमाणे P च्या कॉलम मध्ये आपण TTFF लिहिणार, तर Q च्या कॉलम मध्ये TF TF लिहिणार. आता या ठिकाणी P डबल इम्प्लाइज Q आहे. डबल इम्प्लाइज मध्ये इफ अँड ओनली इफ मध्ये आपल्याला माहिती आहे सेम असेल तर T अदरवाइज F. मग इथे TT असणार त्यावेळेस आपण T लिहिणार, FF असणार त्यावेळेस आपण T लिहिणार, अदरवाइज आपण F लिहिणार. नंतर नॉट Q. नॉट मध्ये आपल्याला माहित असतं T चा F बनवायचं, F चा T बनवायचं. Q स्टेटमेंट मध्ये TF TF असतं, तर नॉट Q काय असणार तर इझिली आपल्याला सांगता येणार FT FT. नॉट Q मध्ये असणार आहे FT FT. आता आपल्याला कॉलम तयार करायचा आहे P इम्प्लाइज नॉट Q चा. P इम्प्लाइज नॉट Q म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन असणार P कॉलमवर आणि नॉट Q या कॉलमवर. आता या टू कॉलमला ऑब्झर्व करा, या टू कॉलमला ऑब्झर्व करा
या टू कॉलम्स मध्ये आपल्याला इम्प्लाइज हे कनेक्टिव्ह यूज करायचं आहे. इम्प्लाइज मध्ये आपल्याला माहिती आहे की पहिलं टी आणि दुसरं एफ लागतं. टी एफ असेल तर एफ होतं. मग पी च्या कॉलम मध्ये टी आणि नॉट क्यू च्या कॉलम मध्ये एफ कुठे आहे चेक करू. तर फर्स्ट कॉम्बिनेशन टी एफ आहे. टी एफ असल्यानं आपण इथे एफ लिहिणार. इथे टी एफ नाहीये, इथे पण टी एफ नाहीये, इथे पण टी एफ नाहीये. म्हणजेच फर्स्ट कॉम्बिनेशन टी एफ आहे. मग टी एफ असल्यानंतर आपण एफ लिहिणार, अदरवाइज आपण टी लिहिणार. आता आपल्याजवळ या स्टेटमेंट पॅटर्नचे दोन्ही पार्ट्स आहेत आणि या स्टेटमेंट पॅटर्नला अँड कनेक्टिव्ह न यूज केलंय. मग आता या टू पार्ट्स मध्ये अँड कनेक्टिव्ह यूज करायचंय. कॉन्सन्ट्रेट करू. पी डबल इम्प्लाइज क्यू चा कॉलम आणि पी इम्प्लाइज नॉट क्यू चा कॉलम. याच्यामध्ये यूज करायचं कनेक्टिव्ह अँड. आपल्याला माहितीये अँड मध्ये टी असेल तर टी, अदरवाइज एफ असतं. मग या ठिकाणी टी कुठे चेक करू आपण. या ठिकाणी टी नाहीये. सेकंड कॉम्बिनेशन टी नाहीये. नेक्स्ट कॉम्बिनेशन टी नाहीये. नंतरचं कॉम्बिनेशन टी आहे. टी असेल तर आम्ही टी लिहिणार, अदरवाइज एफ लिहिणार. टी असेल तर टी लिहिणार, अदरवाइज एफ लिहिणार. आता आपण ऑब्झर्व केलं की ट्रूथ टेबलच्या लास्ट कॉलम मध्ये ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहे, त्या ऑल टी नाहीये, त्या ऑर एफ नाहीये. म्हणून आपण लिहित असताना असं लिहू, ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम आर neither all t nor all f. म्हणजे लिहिलं मी इथे ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर नायदर ऑल टी नॉर ऑल एफ. म्हणजे त्या ऑल एफ नाहीये, ऑल टी नाहीये. म्हणजे ते स्टेटमेंट पॅटर्न हे टॅटॉलॉजी नाहीये, ते कॉन्ट्राडिक्शन पण नाहीये. मग अशा स्टेटमेंट पॅटर्नला आपण कंटिन्जन्सी असं म्हणतो. अशा स्टेटमेंट पॅटर्नला आपण कंटिन्जन्सी असं म्हणतो. Therefore, the given statement pattern is a contingency. आपण एक्झाम्पल नंबर 10 स्टार्ट करू. या 10 सम मध्ये P implies not Q or R, double implies not in bracket P implies Q implies R असं दिलं. आता हे स्टेटमेंट पॅटर्न जर बघितलं, त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये 3 स्टेटमेंट लेटर्स यूज झाले. P, Q आणि R. 3 स्टेटमेंट लेटर्स आहेत, P, Q आणि R. म्हणून ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करत असताना आम्ही स्टेटमेंट लेटर्स लिहिणार P, Q, R. आता याच्यामध्ये 3 स्टेटमेंट लेटर्स आहेत आणि जेव्हा 3 स्टेटमेंट लेटर्स असतात तेव्हा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करत असताना P च्या कॉलम मध्ये 4T 4F लिहायचं. Q च्या कॉलम मध्ये 2T 2F 2T 2F लिहायचं. तर R च्या कॉलम मध्ये TF 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 असं लिहायचं. आता PQR या ठिकाणी आपण लिहून घेतले. बघा 4T 4F. Q च्या कॉलम मध्ये 2T 2F 2T 2F. R च्या कॉलम मध्ये TF 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 TF. आता आपल्याला या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. आपण हे स्टेटमेंट पॅटर्न बघितलं तर 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होतं. इम्प्लाइजच्या राईट साइडचा, डबल इम्प्लाइजच्या राईट साइडचा एक पार्ट, तर लेफ्ट साइडचा एक पार्ट. मग आपण पार्ट वाईज तयार करूया. तर या लेफ्ट पार्ट मध्ये जर बघितलं तर आपल्याजवळ P आहे, पण या ठिकाणी नॉट Q नाहीये. मग आपल्याला सुरुवातीला हेडिंग मध्ये या ठिकाणी नॉट Q लिहावं लागेल. नॉट Q लिहिल्याच्या नंतर आपल्याला ही ब्रॅकेट लिहिता येईल नॉट Q और R. नॉट Q और R ही ब्रॅकेट लिहू. आता आपल्याजवळ P आहे, परत ही ब्रॅकेट पण आहे. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल P implies not Q or R. म्हणजेच आपल्याला या स्टेटमेंट पॅटर्नचा लेफ्ट पार्ट मिळाला.
आता आपल्याला राईट पार्ट मिळवायचा आहे. राईट पार्ट मध्ये सुरुवातीला या रेक्टँग्युलर ब्रॅकेटचा विचार करू. या ब्रॅकेटमध्ये ही ब्रॅकेट आहे क्यू इम्प्लाइज आर. मग आपल्याला पहिले ऑब्टेन करायचंय क्यू इम्प्लाइज आर. आता ही ब्रॅकेट आहे, सोबतच आपल्याजवळ पी सुद्धा आहे, म्हणून आपण ऑब्टेन करणार पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. आता ही ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेटच्या बाहेर नॉट कनेक्टिव्ह यूज झालाय, म्हणून या ठिकाणी आपल्याला मिळणार नॉट इन रेक्टँग्युलर ब्रॅकेट पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. रेक्टँग्युलर ब्रॅकेट कंप्लीट. आता डबल इम्प्लाइजच्या लेफ्ट साइडचा तसंच राईट साइडचा पार्ट पण अवेलेबल आहे. आणि मग आता शेवटचं स्टेटमेंट पॅटर्न, शेवटचा लास्ट कॉलमचं हेडिंग आपण लिहूया. हेडिंग असणार आहे कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न. पी इम्प्लाइज नॉट क्यू और आर, डबल इम्प्लाइज नॉट इन रेक्टँग्युलर ब्रॅकेट P implies Q implies R. अशा प्रकारे आपण या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ टेबल मध्ये हेडिंग्स लिहिले. परत एकदा हेडिंग्स वर बघूया. या ठिकाणी 3 स्टेटमेंट लेटर्स होते P, Q आणि R. आपल्याला डबल इम्प्लाइजच्या लेफ्ट साइडचा पार्ट ऑब्टेन करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे ऑब्टेन करायचं आहे निगेशन Q और R. निगेशन Q नाहीये, मग पहिले निगेशन Q ऑब्टेन करायचं, मग निगेशन Q और R ऑब्टेन करायचं, आणि मग ही लेफ्ट साइडची कंप्लीट ब्रॅकेट ऑब्टेन होते. आता राईट साइडच्या ब्रॅकेटमध्ये जर बघितलं तर पहिले आम्हाला Q इम्प्लाइज R ऑब्टेन करावं लागेल, मग P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R ऑब्टेन करायचं, त्याच्या बाहेर हे नॉट कनेक्टिव्ह लिहायचं. आता आपल्याला डबल इम्प्लाइजच्या लेफ्ट आणि राईट साइडचे दोन्ही पार्ट्स मिळाले. मग आता ते दोन्ही पार्ट्स एकत्र करून शेवटच्या कॉलम मध्ये हेडिंग्स मध्ये लिहिले. आता आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करू. त्या ठिकाणी P चा कॉलम झाला, Q चा कॉलम झाला, R चा कॉलम झाला आमचा. आता नॉट Q लिहायचंय. नॉट मध्ये आपल्याला माहिती आहे T चं F होतं तर F चं T होतं. Q च्या कॉलम मध्ये काय असतं माहिती आहे 2T 2F 2T 2F असतं. मग त्याचं नॉट काय असणार आहे 2F 2T 2F 2T. आता आपल्याला ऑब्टेन करायचं नॉट Q और R. मग आता नॉट Q और R या 2 कॉलम्स मध्ये ऑर कनेक्टिव्ह यूज करायचं. ऑर मध्ये आपल्याला माहिती आहे FF असेल तर F, अदरवाइज T. मग आता नॉट Q चा हा कॉलम आहे बघा, आणि R चा हा कॉलम आहे. ऑर मध्ये आपण R और नॉट Q असं यूज करू शकतो. मग आता ऑर मध्ये काय असतं तर FF असेल तर F, अदरवाइज T असतं. मग इथे FF आहे का नाहीये. FF असेल तर F, अदरवाइज T. मग इथे T लिहिणार. FF असेल तर F, सेकंड नंबरला F असणार. FF असेल तर F, अदरवाइज T. FF असेल तर F, अदरवाइज T. इथे अदरवाइज T. FF असेल तर F, अदरवाइज T, अदरवाइज T. आता P इम्प्लाइज नॉट Q और R म्हटलं तर इम्प्लाइज मध्ये आपल्याला TF असेल तर F असं लिहायचंय. TF असेल तर F असं लिहायचंय. मग आता P च्या कॉलम मध्ये माहिती आपल्याला सुरुवातीला 4T असतात, नंतरचे ऑल F असतात, म्हणून पहिले 4T चा आपण विचार करणार. मग आता 4T सोबत इथे F कुठे, इथे F कुठे आहे तर सेकंड नंबरला इथे F आहे. आणि मग त्या ठिकाणी आपण TF असेल तर F लिहिणार, अदरवाइज T लिहिणार. मग इथे TF असेल तर F, अदरवाइज आपल्याला इथे T बनणार, अदरवाइज T असणार. बघा इथे सेकंड P चं सेकंड नंबरची ट्रूथ व्हॅल्यू T आहे. या कॉलम मध्ये सेकंड नंबरची ट्रूथ व्हॅल्यू F आहे. फक्त TF कॉम्बिनेशन हे सेकंड नंबरला मिळतं. मग TF असेल तर आपण F लिहिणार, अदरवाइज बाकीचे आपण T लिहिले. आता आपल्याला ऑब्टेन करायचं Q इम्प्लाइज R. Q इम्प्लाइज R. या ठिकाणी Q चा कॉलम बघा, R चा कॉलम बघा. इम्प्लाइज मध्ये काय असतं TF असेल तर F लिहिणार. Q आणि R चा कॉलम बघा, TT आहे इथे नाही. TF असेल तर F लिहिणार, सेकंड नंबरला F लिहिणार, सेकंड नंबरला F लिहिणार, नंतर या ठिकाणी F असणार, बाकीचे T असणार. कुठे F असणार बघा या 2 टाइम्सला
या 2 टाइम्सला एफ असणार, बाकीचे टी असणार. सेकंड नंबरला एफ असणार, सेकंड नंबरला एफ असणार. परत आता या ठिकाणी हा 5th आणि 6th नंबरला एफ असणार, 6 नंबरला एफ असणार. मग 7 आणि 8 टी असणार. आता आपल्याला त्याच्या समोरच्या कॉलम्स कडे जायचंय. तर इथे आहे पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. पी च्या कॉलम मध्ये आपल्याला माहिती आहे पहिले 4 टी असतात. मग आता या ठिकाणी पहिल्या 4 मध्ये एफ कुठे आहे, तर सेकंड नंबरला एफ आहे. मग सेकंड नंबरला आम्ही एफ लिहिणार, बाकीचे सगळेच्या सगळे टी असणार. सेकंड नंबरला एफ लिहिणार, बाकी सगळे टी असणार. सेकंड नंबरला एफ लिहिणार, बाकी सगळे टी असणार. सेकंड नंबरला एफ, बाकी सगळे टी असणार. आता ही कंप्लीट ब्रॅकेट लिहिली आहे. या ब्रॅकेटच्या बाहेर नॉट कनेक्टिव्ह यूज झालं. नॉट मध्ये काय असतं, टी चा एफ बनवायचा, एफ चं टी बनवायचं. इथे टी चं एफ बनवणार, इथे एफ चं टी बनवणार. बाकीचे सगळे नॉट असल्यानं या ठिकाणी एफ असणार, एफ असणार, इथे पण एफ असणार. आता बघूया हा कॉलम बघा आणि हा कॉलम बघा. आता या 2 कॉलम्स मध्ये कुठलं कनेक्टिव्ह यूज झालं, तर डबल इम्प्लाइज हे कनेक्टिव्ह यूज झालं. डबल इम्प्लाइज मध्ये सेम असेल तर टी, अदरवाइज एफ असतं. मग आता आपल्याला सेम बघायचं. इथे सेम आहे का बघा, इथे टी आहे, इथे एफ आहे. सेम नाहीये, सेम नाहीये, सेम नाहीये, सेम नाहीये, नाहीये, सेम नाहीये, सेम नाहीये, सेम नाहीये. सेम असेल तर टी, अदरवाइज एफ. म्हणून लास्ट कॉलम मध्ये आपल्याला ऑल एंट्रीज एफ मिळतात. लास्ट कॉलम मध्ये आपल्याला ऑल एंट्रीज एफ मिळतात. म्हणून आपण सोल्युशन मध्ये असं लिहिणार, ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम आर एफ. Therefore, the given statement pattern is a contradiction. Therefore, given statement pattern is a contradiction.